नाशिकचा भोंदूबाबा अशोक खरातला कॉल करणाऱ्या टॉप 10 कॉलर्स यादीत रुपाली चाकणकरांचा दुसरा नंबर लागतोय। चाकणकरांनी गुरुस्थानी मानलेल्या खरातला त्याच्या बायकोपेक्षाही जास्त कॉल केल्याचा दावा अंजनी दमानिया यांनी पत्रकार परिषदेत केला आणि एकच खळबळ उडवून दिली। खरातचा फोन बंद होईपर्यंत म्हणजे अगदी 17 मार्चला देखील चाकणकर आणि खरात यांच्यात बोलणं झालं होतं। खरात आणि चाकणकर यांच्यात किती वेळा झाले कॉल? चाकणकरांकडून खरातला शेवटचा फोन कधी गेला? खरातला त्याच्या बायकोपेक्षा चाकणकरांचे कॉल जास्त कसे? दमानिया यांनी सादर केलेल्या टॉप 10 कॉलर्स यादीत कुणाकुणाची आहेत नावं पाहूयात। यावरचा हा स्पेशल रिपोर्ट। खरातला त्याच्या बायकोपेक्षा रुपाली चाकणकरांचेच जास्त कॉल। नमस्कार, मी संदीप आणि तुम्ही पाहताय LS मराठी। 28 दिवस झाले माझ्यावर व माझ्या परिवारावर होणारे बेछूट आणि कपोल कल्पित आरोप हे फक्त हेतुपुरस्सर व बदनाम करण्यासाठीच होत आहेत। केवळ तर्कवितर्क, अंदाज, सुरसकथा आणि रंजक अफवा यांच्या आधारावर मला व माझ्या परिवाराला मानसिक त्रास दिला जातोय, बदनाम केलं जात आहे। हे अत्यंत खेदजनक आहे। खरात प्रकरणात कोणत्याही आर्थिक व्यवहारात, जमीन व्यवहारात व इतर कोणत्याही दुष्कृत्यात दुरान्वये आमचा संबंध नाही, अशा आशयाची पोस्ट रुपाली चाकणकरांनी काल त्यांच्या सोशल मीडियावर टाकली आणि आज अंजली दमानियांनी चाकणकर कुटुंब कसं खरातच्या संपर्कात होतं याचा कच्चा चिठ्ठाच पत्रकार परिषदेत मांडला। सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी आज घेतलेल्या पत्रकार परिषदेत बडे राजकारणी आणि प्रशासनात मोठ्या हुद्द्यावर असलेल्या शासकीय अधिकाऱ्यांची उघड नावं घेत मोठा खुलासा केला। 1 एप्रिल 2025 ते 17 मार्च 2026 या कालावधीत खरातला जास्तीत जास्त फोन कॉल करणाऱ्यांची टॉप 10 कॉलर्स यादीच त्यांनी वाचून दाखवली। खरातला फोन करणाऱ्यांच्या या यादीत पहिल्या क्रमांकावर त्याची मुलगी असली तरी दुसऱ्या क्रमांकावर त्याची बायको कल्पना खरात नाही तर त्याला गुरु मानलेल्या रुपाली चाकणकर आहेत, हे विशेष। या यादीत त्याच्या बायकोचा नंबर तिसरा सुद्धा लागत नाही, तिचा नंबर लागतो तो थेट चौथा। तिसऱ्या क्रमांकावर खरात आणि माजी मंत्री दीपक केसरकरांच्या अत्यंत जवळचे दीपक लोंढे येतात। खरात आणि त्यांच्यात तब्बल 189 कॉल झालेत असंही दमानिया यांनी सांगितलं। दमानियांनी केवळ रुपाली चाकणकरच नव्हे तर चाकणकर कुटुंबच या खरातच्या संपर्कात होतं असा दावा केला। रुपाली चाकणकर, त्यांचा मुलगा सोहम चाकणकर, त्यांची सख्खी बहीण प्रतिभा चाकणकर, त्यांचा मुलगा तन्मय चाकणकर, प्रफुल्ल चाकणकर, संकेत सायकर या सर्वांनी खरातला कॉल केल्याचंही दमानियांनी म्हटलंय। समता पतसंस्थेतील खाती बनावट आहेत, माझ्या सह्या नाहीत असं शिर्डी पोलिसांकडून चौकशी झाल्यानंतर प्रतिभा चाकणकरांनी जे काही सांगितलं होतं ते साफ खोटं असल्याचंही दमानिया म्हणाल्या। या प्रतिभा चाकणकर आणि खरात यांच्यात 236 कॉल झालेत अशी माहितीही त्यांनी दिली। इतकंच नव्हे तर आपल्याला चौकशीसाठी कोणतीही नोटीस आली नसल्याचा दावा करणाऱ्या प्रतिभा चाकणकरांना शिर्डी पोलिसांकडून गेलेलं चौकशीचं पत्रच दमानिया यांनी पत्रकार परिषदेत दाखवलं। खरात प्रकरणात नाशिक CP, अहिल्यानगर SP आणि SIT अशा 3 यंत्रणांकडून तपास केला जात असताना महिना होत आला तरी चाकणकरांची चौकशी का होत नाही? खरात प्रकरणात कोणत्याही आर्थिक व्यवहारात, जमीन व्यवहारात व इतर कोणत्याही दुष्कृत्यात दुरान्वये आमचा संबंध नाही, अशा आशयाची चाकणकरांनी केलेली सोशल मीडियावरील पोस्ट पाहता त्यांच्यात आणि संतोष देशमुख प्रकरणात माजी मंत्री धनंजय मुंडे यांनी घेतलेल्या भूमिकेमध्ये काहीच फरक वाटत नाही। माझी मीडिया ट्रायल सुरू आहे असं मुंडे यांनी देखील म्हटलं होतं, तेच आज चाकणकर म्हणतायत असं दमानिया यावेळी म्हणाल्या। जर तुमचा दुरान्वयेही संबंध नसेल तर चाकणकरांनी खरात प्रकरणात माध्यमांसमोर येऊन आपली भूमिका मांडावी असं आवाहन देखील त्यांनी केलं। एकूणच काय तर दमानिया यांनी खरातला कॉल करणाऱ्या टॉप 10 कॉलर्स यादीतील नावं जाहीर करून मोठा गौप्यस्फोट केलाय। खरातचा फोन बंद होईपर्यंत म्हणजे अगदी 17 मार्च रोजी
म्हणजेच त्याला अटक होईपर्यंत रुपाली चाकणकर खरातशी नेमकं काय बोलल्या होत्या आणि गेली वर्षभरात 177 कॉल म्हणजे तब्बल 33,727 सेकंद त्याच्याशी काय बोलणं झालं याची माहिती आता समोर यायलाच हवी. चाकणकर ताई, द्या उत्तर. पाहत रहा LS मराठी.